हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सर्वांची ना गौरी गणपतीची गडबड सुरू आहे. गौरी गणपतीचे सण अगदी आनंदामध्ये सगळीकडे सुरू आहेत. काही गणपतींचं म्हणजे 1.5 दिवसाचे गणपती, 3 दिवसाचे गणपती, 5 दिवसांचे गणपती त्यांचं विसर्जनसुद्धा झालेलं आहे. आणि आता 7 दिवसांचे गणपती आणि अनंत चतुर्दशी. तर छान गणपतीचं वातावरण सुरू आहे. आणि बाहेर छान सकाळी सकाळी स्पीकर लागतो, त्याच्यावर सगळी जुनी गाणी देवाची भक्तिगीतं सुरू असतात. त्याच्यामुळे एकदम सकाळ सकाळ झाल्यानंतर ना एकदम प्रसन्न आणि फ्रेश वाटतं. आणि जुने गावाकडचे दिवस आठवतात, जेव्हा गावाकडच्या मंडळांमध्ये अशापैकी छानपैकी स्पीकर लागलेले असायचे. आणि पूर्ण सगळ्या वाड्याचा किंवा आळीचा मिळून असा एक गणपती बसायचा आणि खूप मजा आणि मस्ती असं वातावरण असायचं. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत छान अशी सगळी मराठी गाणी ऐकायला मिळायची. तर तेच वातावरण आता सध्या मी सुद्धा इथे अनुभवते. आणि चला आजच्या व्लॉगला सुद्धा तुमच्यासोबत सुरुवात करते. तर आता ना मी इथे हॉलमध्ये बसलेली आहे, कारण बाळसुद्धा खाली खेळतंय आणि तो आता रांगतो, पुढे सरकतो. तर त्याच्यामुळे तो जिथं असेल ना तिथंच थोडंफार मी बसून जी काही कामं असतील ती करते. अदरवाईज मी त्याच्यासोबतच बसून खेळते किंवा त्याच्यासोबतच थोडासा टाईम स्पेंड करते. तर आता इथे ना आज मी पपई कट करते, कारण आज मला त्याला द्यायची आहे पपई खाण्यासाठी. आणि कुठलंही आपण जे काही नवीन पदार्थ बाळाला देणार असू 6 महिन्यानंतर, तर तो शक्यतो सकाळीच द्यायचा, जेणेकरून दिवसभर आपल्याला त्याचं काही रिॲक्शन होतं आहे का, त्याला तो सूट होतो आहे का, आवडतो आहे का, तर ह्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवता येईल. तर त्यासाठी पपई पहिली मी चिरून घेतलेली आहे. आणि त्यानंतर ना आता पपईची जी सालं आहे ना तीसुद्धा फेकून द्यायची नाहीत, कारण आपण गृहिणी ज्या असतो किंवा घरी राहणाऱ्या महिला वगैरे ज्या संसार वगैरे सांभाळतात ना, तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काटकसर करून प्रत्येक गोष्टीचा अगदी पुरेपूर वापर करून खूप आनंदाने घर सांभाळतात, संसार करतात. तर त्यासाठी मी आता काय केलेलं आहे माहिती आहे, ही पपईची जी साल आहे ना ती फेकून न देता काय केलेली आहे, पपई आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि त्याचा स्किनसाठी सुद्धा किती चांगला फायदा होतो. तर पपई खाणं हे तर खूप चांगलं आहेच आहे, पण त्याचसोबत ही साल जी आहे ना तर ती मी थोडीशी कट करून त्यातला रस थोडासा मोकळा करून घेतला आहे. आणि चेहऱ्यावर आपल्या छान पद्धतीनं असा मसाज करून घ्यायचा, जेणेकरून त्याचे जे काही गुणधर्म असतील ते आपल्या चेहऱ्याला छानपैकी मिळतील आणि ॲब्झॉर्ब होतील. आणि पपईमुळे आपलं चेहरा जो आहे तो छानपैकी ग्लो होण्यासाठी मदत होते. आपला एजिंगचा जो काही प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा दूर होण्यासाठी पपई खूप मदत करते. सुरकुत्या कमी होतात पपईच्या नियमित सेवनाने आणि चेहऱ्यावर आपण छानपैकी पपईचा रस वगैरे लावल्यानंतर. तर त्यासाठी ना मी छानपैकी इथं पपईचा असा सुद्धा वापर करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर ना एक 10 ते 15 मिनटं तसंच चेहऱ्यावर ते राहून द्यायचं, जेणेकरून जे काही त्याचा रस आपण चेहऱ्यावर, मानेवर, आपल्याला हवा असेल तर आपण हातावर वगैरे सुद्धा चोळू शकतो. तर तो छानपैकी स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातो. तर आता ना आली आहे मी किचनमध्ये. तर आता इथं बाळासाठी जसं मी तुम्हाला म्हटलं ना आज मी त्याला पपई खायला देणार आहे. तर थोडंसं मी जाडसरच वाटून घेतलेलं आहे, कारण पपई मी अजून त्याला दिलेली नाही. तर बघेन आता की त्याला जर आवडली तर मी कंटिन्यू करेन, जर नाही आवडली तर नाही कंटिन्यू करणार. कारण ना ही पपई थोडंसं मला डाऊट आहे, कारण मी खाऊन बघितली ना तर जास्त गोड नाही आहे, थोडीशी पानसट आहे. तर बाळालासुद्धा आता मी भरवायला दिलेलं आहे आणि विघ्नेशलासुद्धा एका प्लेटमध्ये पपई दिलेली आहे खाण्यासाठी. आणि इथे ना मी आता माझा चेहरा छानपैकी स्वच्छ धुवून घेते. आता इथे चेहरा धुण्यासाठी ना फक्त मी नॉर्मल आपलं जे पाणी असतं तेच वापरलेलं आहे. फेसवॉश वगैरे काहीही वापरणार नाही, कारण जेव्हा पण आपण कुठलीही अशी कुठला फेस पॅक किंवा कुठल्याही फळांचा रस वगैरे आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करतो तर त्यावेळी साध्या पाण्यानं, थंड पाण्याने चेहरा धुवायचा. खूप छान आणि फ्रेश फील होतं थंड पाणी आपल्या चेहऱ्यावर लागल्यानंतर. आणि त्यानंतर ना इथे आपला चेहरा थोडासा ड्राय होऊन जातो आपण कुठलंही पॅक वगैरे चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर. तर त्यासाठी मी इथे ना वापरणार आहे मॉइश्चरायझर. आता तुम्ही रेग्युलर माझं जे मॉइश्चरायझर आहे तेच मी वापरणार आहे. तुमच्याकडं मॉइश्चरायझर नसेल किंवा तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही गुलाबजल जे आहे ते सुद्धा वापरू शकता, ज्याच्यामुळे ना स्किन आपली सॉफ्ट राहते आणि आपल्यालासुद्धा स्किनला टच केल्यानंतर खूप फ्रेश आणि सॉफ्ट फील होतं. तर हे थोडंसं स्किन केअर केल्यानंतर ना आता पुन्हा आपली किचनची कामं. तर इथे ना दुपारसाठी आमचा डाळ भाताचा कुकर आणि त्याचसोबत ना बाळासाठी सुद्धा जे काही मी भरवायचं आहे डाळ आणि भात एकत्र करून खिचडीसारखं, तर ते सुद्धा कुकर मी लावून घेतलेलं आहे. साईडलाच पाणीसुद्धा उकळवून घेतलं आहे त्याच्यासाठी. तर अर्धा टोप दिवसभरासाठी उकळवून घेते मी, जेणेकरून त्याच्या खिरीमध्ये किंवा त्याचा जे काही फळांची प्युरी वगैरे करते त्याच्यामध्ये लागलं तर, आणि त्याला पिण्यासाठी तर ते पाणी एकदाच उकळवून गार करून घेते. आणि त्यानंतर ना आता ही जी काही सकाळची नाश्त्याची भांडी पडली होती ना
तर तीसुद्धा घासून घेते. आता कुकर मी सकाळी अगोदरच लावून ठेवलेला आहे, कारण जसं मला टाईम मिळेल तसं मी ही किचनमधली कामं ना आता ॲडजस्ट करते. कारण जोपर्यंत बाळ पालतं होतं किंवा पुढे सरकत नाही तोपर्यंत छान गोष्टी आपल्याला मॅनेज करता येतात. पण जसजसं बाळ पुढे सरकतं तसतसं प्रत्येक वेळी त्याला काही लागेल किंवा एखादी वस्तू तो घेईल, पटकन तोंडात घालेल, तर त्यासाठी ना खूप लक्ष द्यावं लागतं बाळाकडे. आणि त्यालासुद्धा आपण थांबवू शकत नाही, कारण प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला त्याची वाढ होत असते आणि त्याला सगळ्या नवीन गोष्टी असतात त्या बघायच्या असतात, चेक करायच्या असतात, एक्सप्लोअर करायच्या असतात. तर त्यासाठी आपण त्याच्याकडे वेळ देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर माझंसुद्धा सध्या रुटीन असंच आहे. 99% वेळ माझा सगळा हा त्याच्यामध्येच जातो. पण छान वाटतं, मजा वाटतं, कारण तो खेळतो, त्याला सगळ्या नवीन नवीन गोष्टी दिसतात, नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळतात. आणि मग थोड्याशाच वेळामध्ये मी पटकन किचनचं जे काही काम असेल तर ते आवरून घेते. तर त्यासाठी आता कुकर वगैरे पण लावून घेतलेला आहे आणि बेसिन वगैरे पण क्लीन करून घेतलेला आहे, जेणेकरून आता दुपारी मला विघ्नेश आल्यानंतर ना, बाहेर गेल्या विघ्नेश आल्यानंतरच आमचं जे काय असेल ते वरण भात वगैरे, भात तर झालेला आहे, वरण वगैरे भाजी वगैरे गरम करून घेईन मी. आता त्याच्यानंतर ना इथे कपडे जे आहेत ना, तर ते कपडेसुद्धा भिजत घालून घेते. आणि साईडला जे आहेत ना विघ्नेशचे युनिफॉर्म वगैरे किंवा व्हाईट कलरचे कपडे आहेत, तर तीसुद्धा घासून ठेवलेली आहेत, जेणेकरून आता या कपड्यांबरोबर ते मशीनलाच मी लावून घेईन. कारण असेच कपडे मी सकाळी आज खूप उशीर झाला होता, त्यामुळे सकाळी कपडे काही भिजत घातले नाहीत, त्याच्यामुळे आता भिजत घालते आणि मग दुपारनंतर मी मशीन वगैरे लावून घेईल. तर आता इथे कपड्यांचं सुद्धा काम झालेलं आहे. आणि बाळाचे कपडेसुद्धा मी जसे होतील ना ते काही साठवून ठेवत नाही, तर ते 2 ते 3 वेळा दिवसभरामध्ये मी ना जेवढे होतील तेवढे थोडे थोडे लगेच धुवून टाकते. कारण पावसामुळे कधी कधी ते सुकतात किंवा कधी कधी सुकत नाहीत. आता त्याच्यानंतर ना आले इथे हॉलमध्ये. तर इथे ना हे जे पडदे आहेत ते पण मला चेंज करून घ्यायचे होते, तर ते मी धुवून टाकले होते. तर ते सुद्धा आता लावून घेते सगळीकडे. तर हॉलचे सुद्धा लावून घेते आणि हे जे बेडरूमचे आहेत तर ते सुद्धा लावून घ्यायचे आहेत. तर हे पडदे मी आता इथं लावून घेते. आणि लहान बाळासोबत काय होतं ना, काम करताना तो झोपेल किंवा तो खेळत असेल तर त्या पद्धतीनंच आपल्याला काम करता येतं. आता इथे जर बाळ रडायला लागलं तर जे काही हातातलं काम आहे ना, तर ते तिथंच अर्धवट सोडून मग त्याच्याकडे जावं लागतं आणि त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. आणि जर तो असं ही वरची जी कामं आहेत ना, तर ती करायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त किचनमधलं जे काम आहे की जिथं आपण थांबूनच ते काम करायचं असेल, चपात्या बनवणं, भाजीला फोडणी वगैरे देणं, तर तिथं आपण थांबणं गरजेचंच असतं. मग अशा वेळी थोडासा प्रॉब्लेम होतो. मग ती कामं मी विघ्नेश किंवा हे असतानाच बऱ्यापैकी आवरून ठेवते, जेणेकरून मग ही वरची जी काही कामं असतात तर ती करताना मला बाळसोबत जरी असेल तरी काही त्रास होत नाही, कारण तो छानपैकी तिथं खाली खेळत असतो आणि तो जिथं असेल तिथलीच कामं मी त्या वेळेला करून घेते. तो झोपला की मग माझी बाकीची जी काही कामं आहेत तर ती करून घेते. तर आता बघा इथे हा छानपैकी खाली खेळत होता, तर मी पडदेसुद्धा लावून घेतले. आणि आतासुद्धा तुम्हाला त्याचा आवाज येत असेल तर तो ना हॉलमध्ये दादासोबत खेळतो आहे. तर आता त्याला ना थोडंसं बाहेर घेऊन जाते. तर बाहेर गेल्यानंतर ना आता त्याचं एक इथे ही जी काही झाडं आहेत ना, तर एक गुलाबाच्या झाडाला फूल आलं होतं, तर त्याला हात लावण्यासाठी दिलेलं, तर त्यानं ते पटकन पूर्ण फूल तोडून घेतलेलं. तर तेव्हापासून त्याला बाहेर गेल्यानंतर असं वाटतं की मला ह्या झाडाला हात लावायचं आहे. आणि गुलाबाच्या फुलांच्या सगळी पानं वगैरे त्यानं तोडून घेतलेली आहेत आणि त्याला त्याच झाडाला हात लावायचा असतो, त्याची पानं तोडून घ्यायची असतात. तर बाहेर नेल्यानंतर ना आता त्याची ही पण ॲक्टिव्हिटी सगळी सुरू झालेली आहे. तर थोडा वेळ मी त्याला बाहेर नेते आणि संध्याकाळच्या वेळेला हे जेव्हा असतात तेव्हा मग घराच्या बाहेर पूर्ण एक राऊंड मारण्यासाठी नेतो 5:30-6च्या दरम्यान. ते सुद्धा त्याला खूप छान आवडतं, कारण बाहेर गेल्यानंतर गाड्यांचे आवाज वगैरे असतात किंवा पक्ष्यांचे आवाज असतात, माणसं असतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी दिसतात दुकानातल्या वगैरे, तर छान तो बघतो, अजिबात त्रास देत नाही बाहेर गेल्यानंतर. आणि आता आलेली आहे किचनमध्ये. तर आता दुपारच्या जेवणासाठी ना कुकर मी लावून घेतला होता सकाळीच. तर आता डाळीला फोडणी देते. अगदी साधी सिंपल फोडणी देते मी. मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण त्याच्यामध्ये भरपूर घालते. जर तुम्हाला डाळ एकदम चविष्ट हवी असेल तर त्यासाठी ना लसूण भरपूर टेचून घालायचा आणि जर आवडत असेल तुम्हाला तर आलंसुद्धा घालायचं त्याच्यामध्ये, खूप चांगली चव येते. आणि त्यानंतर ना मुगाची डाळ टाकलेली आहे मी शिजवून आणि त्यानंतर अशा पद्धतीनं मी रवीने घुसळून घेते. त्याच्यामुळं वरण आपलं जे आहे ना छान घट्ट होऊन जातं आणि अजिबात डाळ वेगळी आणि पाणी वेगळं असं दिसत नाही.
तर छानपैकी डाळ मी घुसळून घेतलेली आहे आणि आपल्याला हवं आहे तेवढं पाणी टाकायचं. तर मी आता दुपारपुरतीच डाळ केलेली आहे, त्यामुळं थोडंसंच पाणी घातलेलं आहे. त्यानंतर वरून मीठ घालते. ते आता इथं माझी डाळ पण फोडणी करून वगैरे झालेली आहे. आणि त्यानंतर ना आता आम्ही जेवण करून घेणार आहे. कारण दुपारचं जेवण साधारणतः 2-2:30च्या नंतरच होतं, कारण सकाळी नाश्ता थोडासा उशिरा झाला की मग जेवणसुद्धा उशिरा होतं. आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं जे असेल ते सुद्धा थोडंसं लेटच होतं, कारण भूक जोपर्यंत आपल्याला चांगली लागत नाही तोपर्यंत आपल्याला जेवायची सुद्धा इच्छा होत नाही. तर आता इथे वरून कोथिंबीर घालते चिरून. आणि कोथिंबीर तर हल्ली इतकी महाग झालेली आहे की 100 रुपये 80 रुपयाला खूप छोटीशी कोथिंबीरीची पेंडी येते. पण सवय झाली आहे त्याच्यामुळे थोडीफार तरी ती जेवणामध्ये लागतेच लागते. आणि इथं जे आहे ना थोडंसं डाळ आणि भात जे आहे ते बाळासाठी सुद्धा शिजवून घेतलेलं आहे. तर ते आहे ते सुद्धा त्याला मी आता थोडंसं मिक्सरला बारीक करणार आहे आणि थोडंसं सेमी लिक्विडमध्ये करून त्याला देणार आहे. सकाळची भाजी जी टिफिनसाठी बनवली होती तीसुद्धा आहे, भातसुद्धा झालेला आहे आणि चपात्यासुद्धा झालेल्या आहेत. आता डाळीला फोडणी दिली की आमचं जेवण वगैरे तयार झालेलं आहे. तर आता हे बाळाचं जे आहे ना, बाळाची डाळ भात वगैरे जे मी बनवलेलं आहे तर ते सुद्धा या फॉर्ममध्ये बनवलेलं आहे आणि ते सुद्धा आता बाळाला मी भरवून घेते. आता त्यानंतर ना बाळाला भरून वगैरे झालं, आमची जेवणं वगैरे झाली, त्यानंतर थोडासा आराम वगैरे केला आणि मशीन लावून घेतली होती. तर आता मशीनची कपडे पण झालेली आहेत तर ती आता सुकत घालते. तर बाळ उठलं आहे त्याच्यामुळे त्याला घेऊनच आता ही जी काय वरची छोटी मोठी कामं आहेत ती करून घेते. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना थँक्यू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभार. थँक्यू सो मच. बाय बाय.